हाय हॅलो नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी करते आहे बटाट्याची अशी रस्सा भाजी. तर स्टार्ट करूया. पहिल्यांदा कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये टाकलेलं आहे जिरं छान फुललं की त्यामध्ये मी टाकलेलं आहे 2 ठेचलेले लसूण टाकलेलं आहे. तर लसूण आपण छान असं गुलाबीसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्यानंतर आपण त्यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा. आता हा कांदा आहे तो आपण गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये. आता कांदा असा परतून झाला की त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे लाल टोमॅटो. मी मोठा घ्यायचा आहे जरा आणि 2 टाकायचा आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून त्याची ग्रेव्हीसुद्धा होते आणि थोडासा आंबटपणासुद्धा त्या भाजीला येतो. तर आता हे जे कांदा टोमॅटो आहे ते छान असं आपण स्मॅश करून घ्यायचं आहे, दोन्ही एकजीव करून घ्यायचं आहे. तर एकजीव झालं. त्यामध्ये टाकलेलं आहे मी खोबरं आणि सुकं खोबरं आणि कांदा यांचं वाटण टाकलेलं आहे. तर याची जी रेसिपी आहे की वाटण कसं करतात तर ती चॅनलवरती अपलोडेड आहे, तर तुम्ही ते चेक करू शकता. तर हे छान असं आपण स्मॅश करून घेऊया आणि एकजीव करून घेऊया सर्व. तर मस्त तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये टाकायचं आहे सुके मसाले, टाकले आहे हळद, लाल तिखट. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. एकजीव झाले सर्व गोष्टी. तर आता यामध्ये आपण टाकायचा आहे हा कच्चा मी घेतलेला आहे बटाटा, त्याच्या बारीक फोडी करून टाकलेला आहे. तुम्हाला जशा फोडी हव्या असेल तशा तुम्ही टाकू शकता करून. तर आता हे सर्व मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे त्या मसाल्यांमध्ये. आता यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी शक्यतो टाकायचं, कारण मग चव बदलत नाही त्या भाजीची. तर जेवढं तुम्हाला कमी जास्त पाणी हवं आहे, जसं पातळसर घट्टसर भाजी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकता. आणि त्यानंतर फक्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता मी, आणि पाणी कमी जास्त केलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही टाकायचं आहे कोथिंबीर. इथे कोथिंबीर टाकली आहे मी. आणि त्यानंतर यावरती आपण झाकण ठेवून ती भाजी शिजवून घ्यायची आहे. आता भाजी शिजली आहे बघा, मस्त असं उकळी आलेली आहे. आपण आता जो बटाटा टाकला होता तो आपण चेक करून घेऊया चमच्याने. आता एका साईडला मी बटाट्याचा एक काप तोडून बघते की नक्की शिजली आहे की नाही भाजी. तर भाजी छान अशी शिजली आहे आणि असा मस्त रसासुद्धा आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून तो पोळीसोबत भातासोबतसुद्धा आपण खाऊ शकतो. असा मस्त चमचमीत रस्सा भाजी आपली बटाट्याची रेडी झालेली आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.